का नगराध्यक्ष कोण आहे का भैया? अहमदपूरच्या नगराध्यक्षाचं सध्या तर ही आहे लढत, तिहेरी लढत. काँग्रेस, राष्ट्रवादी गडी आणि बीजेपी या तिघांमध्ये जर लागली तर काँग्रेस बी लागू शकते, कारण ती महाविकास आघाडीतून आहे. नाही तर बीजेपीची सीट. घडी 3 नंबर चलल या 2 नंबर चलल. लागली दोघांमध्ये तर घडी बी निघून जाऊ शकते. असं आहे का? दोघं मध्ये बी काँग्रेस बी येऊ शकते आणि गडी बी. काहीच सांगता येईना. तिहेरी लढत आहे. लढत ही तिहेरी. तुम्हाला काय वाटतं? खूप 1 नंबर 2 नंबर काय आहे असं? 1 नंबरला होते चलल स्वप्नील. ठीक है. फिर और एक मामा है आपचे, कोण येईल तुमच्या माहिती? काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. लीड दबा. हो, काही सांगता येत नाही. लढत तिहेरी लढत तिहेरी आहे. कोण येईल हे काही सांगता येत नाही. जोपर्यंत लास्ट पर्यंत म्हणजे 12 ते 1 वाजेपर्यंत कोण निवडून येईल ही अजिबात सांगता येणार नाही. अजून चालू झालं नाही सर? नाही, आता चालू झालं. ठीक आहे. अजून भैया को पूछेंगे, अहमदपूरचं नगराध्यक्ष कोण होईल? अहमदपूरचं नगराध्यक्ष दादा हा मतदारसंघ आदरणीय बाबासाहेब पाटलांचा मतदारसंघ आहे आणि ते राज्याचे सहकार मंत्री आहेत. तरी वर्चस्व त्यांचंच राहील असं तरी आम्हाला या घडीला आज वाटते की घडी आघाडीवर राहील. तुम्हाला काय वाटतं? मला सुद्धा त्याच पद्धतीचं वाटतंय की आदरणीय बाबासाहेब पाटलांनी खूप विकास केलेला आहे आणि त्यासोबत जे काही उमेदवार दिले होते ते सुद्धा सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीने दिलेले होते. माझं मत आहे की 25 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या पक्षाची येतील व नगराध्यक्ष सुद्धा घड्याळ या पक्षाचाच होईल. तुमचं काय नाव? राष्ट्रवादी काँग्रेसचं काम खूप चांगलं आहे आणि उमेदवार सगळे अतिशय चांगले चारित्र्य संपन्न उमेदवार दिले होते आणि स्वतः कार्यसम्राट आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीचं नियोजन केलं होतं आणि निश्चितच एकही उमेदवार विरोधी पॅनलचा येणार नाही असं मला तरी सध्याचं चित्र दिसतंय. 25+1 नगराध्यक्ष सुद्धा आमचा अतिशय मोठ्या फरकानं असेल असं मला आता तरी वाटतंय. चालते. भैयाचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी गडी येईल.